सुभाषनगरमध्ये अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील सुभाषनगर परिसरात अस्वच्छता, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था आणि दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। 5 जून रोजी सुभाषनगर परिसरातील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या असून नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परिसरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ रस्ते आणि दुर्लक्षित सार्वजनिक शौचालयाचे चित्र पाहायला मिळत आहे। सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक शौचालयाचे दरवाजे तुटलेले आहे। काही ठिकाणी पत्रे निखळलेली असून स्वच्छतागृहातील साहित्यही खराब अवस्थेत आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। परिसरातील स्वच्छता व आरोग्यविषयक समस्यांकडे संबंधित विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वारंवार तक्रार करूनही कोणी ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। सुभाषनगर परिसरातील स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती आणि शुद्ध पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे। सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप, कोपरगाव। माझी समस्या आहे की पाणी स्वच्छ सोडा। ज्यावेळेस तुम्हाला गरज होती त्यावेळेस लई म्हणायची आम्ही असं पाणी देऊ तसं पाणी देऊ। हे आमचे रोज पाणी सोडू नका का रोज सोडा ना, 8 दिवसांनी सोडत्या, पण ते पाणी तर चांगलं सोडा। एक जनावर का पाणी पिणार? 4 दिवसाआड पाणी येतं ते बी असं गड्डूळ, सारा माशाचा वास। आमचे लेकरा बा आजारी पडू राहिले। आमच्या वार्ड नंबर 8 मध्ये एवढी समस्या आहे का गटरी पावसाचं पाणी घरांनी घुसतं, शौचालय बी साफ नसती, एवढी घाण राहते का कचरा भरणार बी कोणी येत नाही। आणि दुसरी एक का आम्हाला 2-3 हप्त्यापासून असं पाणी येतंय का ते प्यायसारखं बी नाहीये, कारण की त्याच्या माशाचा वास येतो। हांड्यामध्ये जर पाहिलं तर पाण्याचा थळ दिसत नाही। बाकीच्या तालुक्यांनी पाणी कसं आहे, श्रीरामपूर मध्ये जाऊन बघा कार्यकर्त्या लोकांनी। मग कोपरगाव आजच आम्हाला असं पाणी आहे तर पावसाळा झाल्यावर कसं पाणी द्यायचं तुम्ही आम्हाला? तुम्ही तरी पिऊन दाखवा। हे प्यायचं पाणी हे कसं प्यायचं? तुम्ही प्याते जारचं पाणी, आमच्याकडे पैसे नाही, गरीब एरिया आहे आमचा, मौलमजुरी करतो आम्ही। कुठून आणायचे 20 रुपये पाण्याला? बरं एका अंड्यात नाही भागत लेकराबाळाच्या घरामध्ये। 3-3, 4-4 अंडे लागत आहे, उन्हाळा दिवस आहे पाण्याला। आम्ही भोई गल्लीतले राहणारे रहिवासी असून आम्ही लक्ष्मण छगन साठे असून आमच्या वार्डामध्ये भरपूर कामं पेंटिंग पडलेले, गटर पहिली टाकलेली होती परंतु ती गटर पूर्ण चॉकअप झालेली आहे। तिचे नवीन नूतनीकरण करावा आणि ते गटरी पूर्ण जाम असल्यामुळे पुढे पाणी जात नाही। आणि आता हे पाईपलाईन टाकलेली पूर्ण रोडाची खणखूण केलेली, रोड एकदम विस्कळीत झालेले, ते सर्व रोड तयार करावं, चांगले नवीन करावं हे सगळ्यांना मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।